हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? तुम्ही म्हणाले आता कुठं निघालेत, पण आम्ही निघालो नव्हतो. खरं तर आम्ही जाऊन परत आता बाहेरच चाललो आहे खरं. पण दिवसभर आम्ही नुसतंच आज बाहेरच हिंडत होतो बघा. कारण की वीरूचा बड्डे आला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी मस्तपैकी शॉपिंग करत सुटलो आहे आता. आता आज काही शॉपिंग केली तर वीरूच्या पप्पांकडनं वीरूसाठी ना ह्या कानातल्या बाळ्या आणि गळ्यातली चेन गिफ्ट भेटली आहे वीरूला. आणि आम्ही खूप सारी शॉपिंग केली वीरूसाठी. आज बाहेर पण गेलेलो, त्याला कपडे वगैरे घेतले जरा फोटोशूटसाठी मस्त. शूज वगैरे पण मागवलं आहे मी ऑनलाईनच. तुम्हाला मी नंतर नक्कीच कळवेल. आणि आत्ता तुम्ही म्हणाल की एवढ्या रात्री कुठं चालला आहे आता? आम्हाला उशीर झाला सगळं घेता करता. आणि वीरूच्या पप्पांकडनं वीरूला भेटलेले हे छान असं गिफ्ट आहेत. कानातल्या डुलं करायच्या ऐवजी आम्ही ह्या मस्तपैकी अशा बाळ्या केलेल्या, दोन्ही कानात 2, आणि ही चेन केलेली त्याला चांदीची. वीरूला मस्त हे गिफ्ट घेऊन आता आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहे वृंदावन हॉटेलमध्ये. आपल्या बारामतीमधलंच मस्त हॉटेल आहे, एकदम भारी आहे. आतमधून न्यू डेकोरेट केलं आहे त्याला आणि मस्त ग्रीनरी वगैरे आहे. आणि अशा आतमध्ये आधी कसे ते कुटिया टाईप छोट्या छोट्या अशा कुटिया आहेत आतमध्ये, मस्तपैकी छोटी छोटी अशी बनवलेली घरं आहेत. स्पेशल बसायचं असेल तर फॅमिलीसाठी असं, आणि असं वेगळे पण आहेत बाहेर टेबल वगैरे. तर आम्ही मस्त गेलो जेवायला. भूक तर खूप लागली होती. ऑर्डर पटपट आली तशी वाट बघत बसलेलो आम्ही, कारण भूक लई लागलेली आम्हाला. तर सगळं काय आम्ही दाखवत बसलो नाही. मस्तपैकी सगळं जेवण आलं की आम्ही लगेच जेवायला सुरुवात केली. पहिल्यांदा वीरूचे पप्पा म्हणले वीरूला बघतो भाकरी खाऊन, कारण त्यांना बाजरीची भाकर आवडते, त्यामुळे ते बाजरीची भाकरच घेतात बाहेर गेलं की. आणि मी आपलं रोटी घेतली होती आणि त्या दोघांचं चाललं होतं भाकरी खायची. आणि मग माझं तर जेवायला सुरू केलं. आता जेवण ते पटकीने आवरून घेतलं आम्ही आणि मस्त घरी आलो. आणि वीरूचं इकडं काय चाललेलं बघा. आमचं घरभर पसारा, आमचा रात्रंदिवस असाच पडलेला असतो. पूर्ण हॉलमध्ये सगळा पसाराच असतो वीरूचा, कारण त्याला जरा पण दमत नाही ठेवलेलं. लगेच जाऊन तो उचकून काढतो, सगळं बाहेर ओततो आणि खेळत बसतो. एक गोष्ट घेऊन त्याला काही खेळायला आवडत नाही, त्यामुळे त्याला सगळा पसारा आसपास लागतोच बघायला. कसा हसतोय बघा. त्याला थोडं काय म्हटलं का नाही आपण ठेवून देऊ बाबा, दे इकडं, एकाबरोबरच खेळ. तसं नसतं. आता हे त्याचं ते हरिण होतं, ते वाजत होतं मस्त. बिचाऱ्याचा जीव घेतला आहे ह्यानीच. त्याचं नरडच कुठं टाकलं आहे काय माहिती, तोडून पार मुरगळून मुरगळून घेतो त्याला. एका साईडला बघा त्याचं ते तोंड पडले आणि एका साईडला त्याचं बाकीचं शरीर. ते कसलं छान होतं, किती भारी वाजत होतं. मला तर लय आवडायचं आहे. पण त्यानं फारच वाट लावली त्याची. मी त्याला तरी पण थोडंसं जोडून बघितलं. आणि तुम्हाला तर म्हणलंच का नाही, आम्ही दिवसभर नुसतं बाहेरच हिंडतोय म्हणून. तर काय, आता माझी मम्मी आली होती, म्हणजेच वीरूची आजी. तिला पण बड्डेसाठी वीरूला गिफ्ट घ्यायची होतं. मग म्हटली काय दुसरं घेण्यापेक्षा आता वीरू चालायला लागला तर मस्त त्याला पैंजणच करते म्हटली. मग काय, त्याच्यासोबत पण आम्ही ऑलरेडी गेलतोच पहिल्यांदाच. पण तिने पण तिथं जाऊन मस्तपैकी पैंजण बघितलं आणि वीरू पण मस्त बघत होता घालून पैंजण. आणि त्याच्या मम्मीने पॅक हात धरले होते, कारण तो सारखा वडावडी करत होता. तिथून आम्ही जाऊन आलो परत. दोनदा आम्ही आज सोन्याच्या दुकानातच गेलो होतो. परत माघारी आलो आणि वीरूचं चाललं होतं मस्त घातलेलं गळ्यातलं कानातलं पैंजण वगैरे दाखवत होता मस्त वाजून. त्याची आजी म्हणायची पैंजण मला वाजून दाखव, की लगेच तो पण मस्त पाय हलवायला लागत होता बघा. त्याला म्हणलं का नाही पैंजण वाजून दाखव, की लगेच पाय हलवून दाखवतो तो. आणि त्याला पण लय आवडलेलं. उभा राहायचा मस्तपैकी आणि वाजून दाखवायचं. हे मीच हलवलं होतं त्याचा पाय, त्याला वाजवायचं, वाजतं हे कळायलासाठी. आणि परत नंतर मग त्याला हे झालं, कळलं की लय भारी वाजते असं उभं राहिलं की. मग काय, त्यांनी सुरू केलं की वाजवायला. हळूहळू थोडासा पाय हलवायचा, वाजलं की त्याच्याकडे बघायचा, हसायचा. त्याला पण लय आवडलं बघा. आता वीरूच्या शॉपिंगची तयारी तर आमची काय तुम्हाला म्हटलंच का नाही, मी एक ऑनलाईन त्याला शूज पण मागवलेला आणि तो पण मस्त आला आहे बघा. घालून बघितलं त्याला, एकदम परफेक्ट बसतो आहे. थोडंसं आहे लूज, पण ठीक आहे, नॉर्मल बांधल्यानंतर व्यवस्थित होतं आहे. आणि त्याची खासियत म्हणजे काय तर त्या ना शूजमध्ये मस्त अशी लायटिंग लागते. त्याच्यावर उभा राहिलं का नाही, थोडासा भार पडला की लायटिंग लागते त्याच्यात. खूप छान वाटत होता खरं. आणि सगळे कपडे वगैरे पण सगळे घेतलेत, पण सगळं काय मी दाखवत नाही बसले, कारण आपलं फोटोशूट झाल्यानंतर तुम्हाला समजेलच की कसले ड्रेस घेतले, कसं फोटोशूट केलं काय. आता थोडासा मी इथं व्ह्यू दाखवला आहे की आम्ही फोटोशूटसाठी आलतो वीरूच्या गरुड गार्डनमध्ये आलतो बारामतीमध्ये. तिथंच फोटोशूट केला आपल्या वीरूचा. मस्त लोकेशन आहे, एकदम भारी आहे. सनसेट वगैरे मस्त झाला होता
आणि खूप छान वातावरण झालं होतं, एकदम फोटो मस्त येत होते इथं. आणि इथं विरूचे मस्त छान छान असे फोटो क्लिक केलेत बघा आम्ही पण. आता त्याच्यासाठीच आम्ही 2-4 जण चांगलंच मागं लागलो होतो. फोटोवाले भैया ते 2 जण होते आणि आम्ही 2 जण विरूला हसवायच्या बेतात होतो सारखं. पण त्याचं आपलं एकच चाललेलं नॉड सोडायची आणि आम्ही बांधायचो आणि तो नॉड सोडायचा फक्त शूजची. आता इकडच्या खालच्या साईडला पण जायचं आहे आम्हाला फोटोशूटसाठी आणि दुसऱ्या ड्रेसवर त्याचे फोटोशूट करायचे आता खालच्या बाजूला जाऊन. तर बघू शकता तुम्ही कसं काय गार्डनचा व्ह्यू आहे इकडच्या, एकदम भारी वाटते. आणि आम्ही निघालो आता खालच्या बाजूला फोटोशूटसाठी. चला आता बाय बाय.